700 वर्षाची काळरात्र या महाराष्ट्राने सोसली होती. आपण एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस जर उशिरा उठून बघा, आठवडाभर जर उशिरा उठलो ना, तर आपल्याला त्याच वेळेवरती जाग यायला सुरुवात होते, त्याच वेळेवरती. मग 1 वर्ष नाही, 2 नाही, 3 नाही, 700 वर्ष ही लोक या सुलतानाच्या अत्याचार आणि अन्याय सहन करत होती. या लोकांना त्या सुलतानांची सवय लागली नसेल का? जगण्या वागण्याची सगळी सुलतानांची सवय लागली. 700 वर्षाचा काळ होता, 1-2 दिवसाचा नाही, 700 वर्षाचा. आणि हा 700 वर्षाचा काळ कुठेतरी एकदा मोडून काढायचं, यांच्या विरोधात बंड करायचं, स्वतःचं राज्य उभा करायचं, एवढं सोपं होत नाही. इथं बरीच राजकीय मंडळी आहे साहेब. एखादा पक्ष जर एकदा सत्तेत आला तर त्या पक्षाला सत्तेतून खाली घ्यायचं आणि परत आपली सत्ता उभी करायची. सोपं आहे का? एवढं सोपं नाही. मग ज्यांचं साम्राज्य या देशामध्ये 700 वर्ष आहे, अरे यांच्या विरोधात कुणाची बिसाड नाही बंड करायची, यांना थांबवायची. मग अशा साम्राज्याला नख दाखवायचे आणि स्वतःचं राज्य उभा करायचं सोपं आहे? सोपं अजिबात नाही. आणि याच कालखंडामध्ये सिंदखेडच्या लखोजी राजे जाधवांची कन्या आईसाहेब जिजाऊ आणि शहाजी महाराजांचा विवाह होतो. शहाजी महाराज संभाजीनगर जिल्ह्याच्या देवगिरी किल्ल्यावरती, जिथं चाकरी करायची. आणि 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. या परिस्थितीतच मोगलांचा एक सरदार होता इनायत खान नावाचा, जो गुलशनाबादला चाकरी करायचा. अरे त्या इनायत खानानं आईसाहेब जिजाऊंच्या सख्या जाऊबाई साहेब गोदावरीबाई साहेबांना घोड्यावरती टाकलं आणि थेट सुरतेला घेऊन गेला. आता जिजाऊ होत्या, तुमच्या आमच्यासारख्या असत्या तर म्हटल्या असत्या, मला पालखीचा मान आहे, माझ्या पतीला सरदार की त्यांनाही मानाचा घोडा आहे, आपलं बरं चाललंय. आपल्या जाऊ असल्या